Hello everyone, welcome to your YouTube channel Banking Educulture. In today's video, we are going to look into a very important concept revolving around the topic noun. So without wasting any time, let us dive into the video. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नाउन आणि त्याच्याशी रिलेटेड सम एरर्स और सम करेक्ट यूजेज. Now I've called this as money paradox. Now on your screen you have three sentences. आता एक हा नवीन पॅटर्न आहे जो IBPS ने आणलेला आहे. त्याच्यामध्ये पहिले कसं व्हायचं की एक सेंटेन्स असायचा त्याला 5 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं. आता ते काय करतात 3, 4 किंवा 5 सेंटेन्सेस देतात आणि म्हणतात की यातले कोणते बरोबर आहेत, कोणता एक बरोबर आहे किंवा कोणते 2, 3 बरोबर आहेत. सो आता तुम्हाला काय काय एक सेंटेन्स 5 ह्याच्यामध्ये किंवा 4 ह्याच्यामध्ये डिवाइड नाही. आता यू हॅव 2, 3, 4 or 5 sentences. So as you can see on your screen, we have 3 sentences. You have to identify which one of them is or are correct. Okay? So the bank does not have many monies to lend. Statement A. Statement B. The bank does not have much money to lend. And statement C. The bank does not have many rupees to lend. ठीक है? अब यहाँ पर the concept is revolving around noun, as I said. आता इथे आपल्याला आयडेंटिफाय करायचं की नाउन्स कोणते आहेत. सो पहिलं द बँक, नाव हा करता आहे, सब्जेक्ट आहे. द बँक इज युअर नाउन. ठीक आहे. डज नॉट हॅव मेनी मनीज टू लेंड. ठीक आहे ना. तो डज जो आहे मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सब्जेक्ट आणि वर्ब याची सवय लावून ठेवा. ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिला नसेल प्लीज गो बॅक टू द व्हिडिओ अँड डू वॉच इट. हाऊ टू आयडेंटिफाय द सब्जेक्ट अँड द वर्ब इन एनी गिवन सेंटेन्स. सो द बँक डज नॉट हॅव, सो दिस इज युअर वर्ब. ठीक है. many monies to lend. Okay, so monies is your another noun. ठीक है. Now coming to the statement B, the bank does not have much money to lend. Again the same thing. The bank, much money. Okay, fine. The bank does not have many rupees. Again the bank is the noun and rupees also is our noun. आता आपल्याला आयडेंटिफाय करायचं की याच्यामधले कोणता बरोबर आहे आणि कोणता स्टेटमेंट चुकीचा आहे. सो द बँक डज नॉट हॅव मेनी मनीज. आता तुम्ही कधी ऐकलंय का मनीचं मनीज होतं? नाही ना. आता इथे आपला कॉन्सेप्ट येतो नाउनचा. नाउन्स आर डिवायडेड इनटू और कॅन बी डिवायडेड इनटू 2 मेन पार्ट्स. म्हणजे तसे तर भरपूर टाइप्स आहेत नाउन्सचे, पण या व्हिडिओशी किंवा या कॉन्सेप्ट किंवा या प्रश्नाशी निगडीत जे आहे ते तेवढे फक्त इथे सांगतो. काउंटेबल अँड अनकाउंटेबल. ठीक आहे. काउंटेबल नाउन जे आहेत दे आर फर्दर डिवायडेड इनटू 2, दॅट इज सिंग्युलर, ज्याला आपण SCN सिंग्युलर काउंटेबल नाउन असा एक शॉर्ट फॉर्म ॲक्रोनिम करू, आणि दुसरा आहे प्लुरल, दॅट इज PCN प्लुरल काउंटेबल नाउन्स. ठीक आहे. अनकाउंटेबल जे आहे म्हणजेच याचा अर्थ काय, सिंग्युलर काउंटेबल आणि प्लुरल काउंटेबल म्हणजे काय की याला आपण एक वचन अनेक वचन असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. फॉर एक्झाम्पल इफ आय से बॉय, ना बॉय इज अ काउंटेबल नाउन, ज्यांना आपण काउंट करू शकतो ते काउंटेबल नाउन. जसं बॉय त्याचं प्लुरल काय, बॉईज. आलं लक्षात. अनकाउंटेबल जे आहे इट हॅज ओनली 1 फॉर्म, याचं सिंग्युलर आणि प्लुरल होत नाही. फॉर एक्झाम्पल लेट अस से राईस, or let us say salt, or let us say coffee. आता राईसचं राईसच होतं का, सॉल्टचं सॉल्ट्स होतं का, कॉफीचं कॉफीच होतं का, अजिबात नाही. बॉयचं बॉईज होतं का, होतं. गर्लचं गर्ल्स होतं का, बिलकुल होतं. आता तुम्ही कसं लक्षात ठेवायचं फ्रॉम युअर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, जर तुम्हाला माहित नसेल, बिकॉज देर आर n नंबर ऑफ नाउन्स इन इंग्लिश. प्रत्येक नाउनच तुम्ही पाठ करणार आहात, रट्टा मारणार आहात असं नाहीये. सोपी टेक्निक आहे जी 99% ऑफ द टाइम्स इट विल वर्क इज जस्ट ट्राय टू मेक प्लुरल. आणि ते प्लुरल केलेलं जर असं ऐकल्यासारखं वाटत असेल तर समजून घ्या की तो नाउन काउंटेबल. फॉर एक्झाम्पल व्हेन आय से बॉय, बॉय का बॉईज होता, बिलकुल होता. ऐकल्यासारखं वाटतं ना, अशा वेळेस समजून जायचं की तो नाउन काउंटेबल आहे. बॉय बॉईज, गर्ल गर्ल्स, प्लॅनेट प्लॅनेट्स, स्टार स्टार्स. येतं लक्षात. जर नसेल होत, जसं कॉफी, जसं मी इथे लिहिलेलं आहे कॉफी, कॉफीचं कधी तुम्ही कॉफीच ऐकलंय का, अजिबात नाही. सॉल्ट सॉल्ट्स नाही. त्यानंतर आपण अजून काय घेतलं, राईस राईसेस ऐकलंय का, नाही. मग हे ऐकल्यासारखं वाटत नसतील ना तर समजून जायचं की ते काय आहे, अनकाउंटेबल नाउन्स आहेत. आणि अनकाउंटेबल नाउन्सचा एकच फॉर्म असतो, त्याचं प्लुरल होत नाही. आलं लक्षात. आता याच्याशी निगडीत खूप
कॉन्सेप्ट आहेत ज्या आपण इथे बघणार आहोत. लेट्स से की द बँक डज नॉट हॅव मेनी मनीज टू लेंड. आता इथे आपला हा नाऊन आहे मनी. मनीचं मनीज होतं का? अजिबात होत नाही. ऐकल्यासारखं वाटतंय का? अजिबात नाही. म्हणजे काय? दिस नाउन इज व्हॉट? दिस नाउन इज अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन जसं आपण इथे बघितलंय, इट हॅज ओनली वन फॉर्म. त्याला एस लागत नाही. दिस स्टेटमेंट इज रॉंग. आलं लक्षात? दुसरं, द बँक डज नॉट हॅव मच मनी टू लेंड. आता इथे काय? मनी अनकाउंटेबल नाउन. इथेच आपण बघितलं की ते बाबा अनकाउंटेबल नाउन आहे. अनकाउंटेबल नाउन एस लावलेला नाहीये. बरोबर आहे. द बँक डज नॉट हॅव मच मनी. आता अनकाउंटेबल नाउनशी आपण काय लावतो? वी यूज द क्वांटिफायर मच. दिस स्टेटमेंट इज ऍब्सोल्युटली राईट. दिस इज करेक्ट. थर्ड वन, द बँक डज नॉट हॅव मेनी रुपीज. आता रुपीज मला सांगा अनकाउंटेबल आहे का काउंटेबल आहे? एक रुपी, अनेक रुपीज, रुपी है ना. म्हणजे त्याचे दोन फॉर्म्स आपल्याला ऐकल्यासारखे वाटतात. म्हणजे हा काउंटेबल है कि अनकाउंटेबल है? दिस इज योर काउंटेबल नाउन. सो यहाँ पर आपने पीसीएन, दैट इज प्लूरल काउंटेबल नाउन है, बिकॉज इट हैज सिंग्युलर ऑल्सो, दैट इज रुपी. आता प्लुरल काउंटेबल नाउन्स बरोबर आपण काय वापरतो? वी यूज द क्वांटिफायर मेनी. इथे आपल्याला अजून एक नवीन कॉन्सेप्ट कळली की अनकाउंटेबल नाउन्स आर ऑलवेज असोसिएटेड विथ द क्वांटिफायर मच अँड प्लुरल काउंटेबल नाउन्स आर ऑलवेज असोसिएटेड विथ द क्वांटिफायर मेनी. याचा एक अजून डिटेल व्हिडिओ पण आपण घेऊयात. पण आता इथे फक्त समजताना म्हणजे असे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे, तर तुम्हाला नाउन्स आणि त्याच्याशी निगडीत असणारे बाकीचे जे कॉन्सेप्ट आहेत ते सुद्धा क्लिअर असावेत किंवा क्लिअर असले पाहिजेत. आय होप तुमचा हा कॉन्सेप्ट तरी क्लिअर झाला असेल. आता कमिंग बैक टू द क्वेश्चन, स्टेटमेंट ए इज रॉन्ग. स्टेटमेंट बी जहां पर हमने मच का इस्तेमाल किया विद अनकाउंटेबल नाउन, इट इज एब्सोल्युटली फाइन. सो स्टेटमेंट बी इज करेक्ट. Statement C, the bank does not have many rupees to lend. Plural countable noun has been associated with many. This also is correct. So the correct answer over here for this question will be both B and C are correct. Now this is what the banking exams are asking. This is the pattern now that is being predominantly followed in almost every banking exam. ठीक है? चलो, I hope you have understood. Let's move on to the next one. Now the forbidden S list. आता काही असे शब्द आहेत विच आर व्हेरी खूप जवळ आहेत ते आयबीपीएस. त्यामुळे आयबीपीएस नाव अँड देन टाइम अँड अगेन दे ऑलवेज आस्क दिस. फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मेशन्स. आता इन्फॉर्मेशन्स काय? इन्फॉर्मेशन्स. आता इथे आपली गडबड होऊ शकते किंवा बऱ्याच कॅन्डिडेटची इथे गडबड होते. सगळ्यांना वाटते की एक इन्फॉर्मेशन अनेक इन्फॉर्मेशन, असं अजिबात नाहीये. फोरबिडन मतलब बँड म्हणजे काय? एस लावायचंच नाहीये याला. इन्फॉर्मेशन हे चुकीचं आहे. तुम्ही काय वापरणार आहात? फक्त इन्फॉर्मेशन. येतंय का लक्षात? तसंच फर्निचर्स हा अजिबात नाही. इथे पण एस जो आहे फोरबिडन आहे. फर्निचर्स कधी नसते. इट इज ऑलवेज फर्निचर. सीनरीज. आता मागच्याच वर्षी आय थिंक क्वेश्चन आला होता सीनरीज वरती. सीनरीज असं काहीच नाही. इट इज ओनली सीनरी. इट इज अनकाउंटेबल नाउन. पोएट्रीज. इट इज पोएट्री. ऍडवाइसेस नाही, अनकाउंटेबल आहे. इट इज ऍडवाइस. तो एस सगळीकडून काढायचा. इक्विपमेंट्स काढून टाका. लगेजेस, बॅगेजेस एस काढून टाका. एव्हिडन्सेस नसतं. इट इज ओनली एव्हिडन्स. ही लिस्ट आहे. दिस इज अ हाय प्रोबॅबिलिटी लिस्ट. प्लीज नोट इट डाऊन किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढा. ऑल ऑफ दीज नाउन्स आर अनकाउंटेबल नाउन्स. आता अनकाउंटेबल नाउन्स आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलं की दे हॅव ओनली वन फॉर्म. त्यांना एकच फॉर्म असतो. उगाच बळजबरी एस ई एस किंवा आय ई एस लावायची गरज नाहीये. आलं लक्षात? चल आगे बढ़ते. आता हे जर शब्द लक्षात राहिले तर तुमचे या शब्दावरती जर क्वेश्चन आला तर हातचा एक मार्क आहे. तो चुकला नाहीच पाहिजे अजिबात. लेट्स लुक ॲट दी क्वेश्चन ओवर हियर. The sceneries of Kashmir are breathtaking, but the tourism board, just a minute. Okay. The sceneries of Kashmir are breathtaking, but the tourism board lacks the necessary information to promote them effectively. Okay, fine. चलो. आता हा थोडा मेन्स टाइपचा क्वेश्चन आहे. कारण का याच्यामध्ये दोन एरर्स आहेत. आता द सीनरीज ऑफ काश्मीर आत्ताच आपण पाहिलं 2 मिनिटापूर्वी की सीनरीज असा काही शब्द असतो का? अजिबात नाही. तर इथे एक एरर आहे. तो सीनरीज ऑफ काश्मीर आर ब्रेड टेकिंग बट द टुरिझम बोर्ड लॅक्स द नेसेसरी इन्फॉर्मेशन. आत्ताच आपण पाहिलं की इन्फॉर्मेशन असतं ते इन्फॉर्मेशन नसतं.
तर इथे 2 एरर आहेत. तर आता तुम्हाला ऑप्शन मध्ये कसं येईल, ऑप्शन ए या ऑप्शन लेट्स से काय म्हणता येईल, ऑप्शन 1 म्हणता येईल आपल्याला. लेट्स से ऑप्शन 1 आहे की ए अँड डी, ऑप्शन 2 आहे ए अँड बी, ऑप्शन 3 आहे बी अँड सी, ऑप्शन 4 आहे सी अँड डी आणि ऑप्शन 5 आहे नो एरर. ठीक आहे ना, असे 5 ऑप्शन असू शकतात आणि द स्टेटमेंट विल बी डिवाइडेड. सो दिस इज ए, लेट्स से दिस इज बी, दिस इज सी, दिस इज सी एंड दिस इज योर डी. तो यहां पर आंसर क्या होगा आपका, बिकॉज एरर इज इन पार्ट ए एंड पार्ट डी. येतं लक्षात, पार्ट ए आणि पार्ट डी मध्ये एरर आहे, यू विल गेट 1 मार्क. समजलंय. आता हा आपण कसं सॉल्व्ह केलाय, जस्ट बाय लुकिंग ॲट दी नाउन्स. नाउनची कॉन्सेप्ट काउंटेबल अनकाउंटेबलची जर क्लिअर असेल तर असे जे प्रश्न आहेत यू विल सॉल्व्ह इट अंडर 5 सेकंड्स. 5 सेकंड पण लागणार नाहीत हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला. आलं लक्षात. इफ यू आर लाइकिंग द व्हिडिओ प्लीज, और इफ यू आर एन्जॉइंग द व्हिडिओ प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि कोणताही डाऊट असेल तर प्लीज मेन्शन इट इन द कॉमेंट बॉक्स. लेट्स मूव्ह अहेड टू द नेक्स्ट वन, लाईक क्वांटिफायर्स मेनी अँड मच. आता काही वेळापूर्वी आपण क्वांटिफायर्सचा एक क्वेश्चन बघितला होता. ठीक आहे, आता परत बघूया. द प्रोजेक्ट हैज हैड मेनी चैलेंजेस ड्यू टू मच नेग्लिजेंस. अब मुझे बताओ कहां पर एरर है, यहां पर कुठे एरर आहे. चलो सॉल्व कसा करायचा मी सांगतो तुम्हाला. पहिले पण सांगितले की आइडेंटिफाय द सब्जेक्ट. ठीक है, अब यहां पर वर्ब है. ठीक है ना, एंड देन दिस इज वर्ब, दिस इज योर वर्ब. मेनी चॅलेंजेस ड्यू टू मच नेग्लिजन्स. आता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की मेनी जे आहे, मेनी जे आहे इट इज अ क्वांटिफायर यूज्ड विथ व्हाट, it is used with PCN, that is plural countable. Now challenge, challenges, this is PCN. अरे हा या ना, yes this is your PCN. PCN आहे त्याच्याबरोबर many लागलाय. is this correct? yes absolutely correct. so this one is correct. ड्यू टू मच नेग्लिजन्स. आता नेग्लिजन्सला प्लुरल करा बरं. नेग्लिजन्स, नेग्लिजन्सेस असं असतं का, अजिबात नाही. नेग्लिजन्स काय आहे, नेग्लिजन्स इज युअर अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन बरोबर आपण मच लावतो का, हो आपण मच लावतो. सो दिस ऑल्सो इज युअर करेक्ट. मग एरर कुठे येतं. आता मेजॉरिटी ऑफ द कॅन्डिडेट्स काय होतं ना, इथे एरर मार्क करून टाकतो. पण ही कन्स्ट्रक्शन वेगळी, ही पण मी तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओज मध्ये सांगेल. फर्स्ट विल सॉल्व द क्वेश्चन की द प्रोजेक्ट हैज हैड मेनी चॅलेंजेस ड्यू टू मच नेग्लिजन्स. चॅलेंजेस प्लुरल काउंटेबल नाउन मेनी, तिकडे नेग्लिजन्स आहे त्याला मच लावलाय, त्यामुळे इट इज ऍब्सोल्युटली फाईन. सो याचं उत्तर काय असणार आहे तुमचं, नो एरर. आणि 5 मधला एक ऑप्शन तुमचा हा नो एररचा असणार आहे, इथे तुम्ही टिक करायचं. आता मेजॉरिटी कॅन्डिडेट्स काय करणार, इथे हॅज हॅड जो आहे त्याच्यासाठी तिथं तो जो पार्ट मध्ये आहे तिकडे ते एरर मार्क करून येतात. का, कारण का कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसते. इफ यू वॉन्ट टू अंडरस्टैंड द कॉन्सेप्ट ऑफ हाउ टू यूज दिस स्ट्रक्चर कि हैज के बाद हैड या हैव के बाद हैड या हैड, तो प्लीज कॉमेंट हैव प्लस हैड इन द कॉमेंट सेक्शन. अशी कॉमेंट जर तुम्ही दिली तर मी नक्कीच त्या कॉन्सेप्ट वरती आणि एक व्हिडिओ, एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. पण त्याच्यासाठी तुम्हाला कॉमेंट मध्ये मेन्शन करावं लागेल हॅव प्लस हॅड. येतं लक्षात. ठीक आहे, चलो आगे बढ़ते हैं विथ. तर लक्षात आलं की इथं नो एरर आहे. तसंच आता फ्यू आणि लिटिल. तर मॅनेजर सब्जेक्ट, हॅज इज द वर्ब, लिटिल नॉलेज बट फ्यू पेशन्स. ठीक आहे, लिटिल नॉलेज बट फ्यू पेशन्स. आता नॉलेज काय, अनकाउंटेबल नाउन आहे, ओके नाही. आणि बट फ्यू पेशन्स. आता पेशन्सच असतं का, अजिबात नाही. हे पण काय, अनकाउंटेबल नाउन. तर आता तुम्ही जर लक्षात, आता तुम्हाला कॉन्सेप्ट अजिबातच माहिती नसेल तर तरी पण आपण हा सॉल्व्ह करू शकतो की एका अनकाउंटेबल नाउन बरोबर आपण काय लावलंय, लिटिल लावलंय. आणि एका अनकाउंटेबल नाउन बरोबर आपण काय लावलंय, तर आपण फ्यू लावलंय. म्हणजे दोन्ही पैकी कुठल्या तरी एका पार्ट मध्ये एरर, बरोबर. म्हणजे नो एरर तर नाही. त्यामुळे नो एरर बिंदास इथं ठोकून यायचं नाही. यू हॅव टू थिंक. आता याला आपण म्हणतो इंटेलिजंट गेसिंग. हाउ टू डू इंटेलिजंट गेसिंग, उसके लिए भी एक सेपरेट या फिर जब व्हेन वी आर वेरी क्लोज टू द एग्जाम, व्हेन वी आर डन विथ द एंटायर व्हाट वी कैन से द सिलेबस, आई विल टेल यू हाउ टू गेस इन एन इंटेलिजंट वे. Till then, just concentrate on the video and the concept. Now, uncountable nouns are always associated with little.
and plural countable nouns are associated with few. For example, he has little knowledge. And we can say there are a few students. There are a few students. बाकी in the class वगैरे जे काय असेल ते. आता इथे आपण लक्षात घेऊयात की नॉलेज काय, एव्हरीबडी नोज नॉलेज इज अनकाउंटेबल नाउन. आपण लिटिल लावलाय. दिस इज द रूल और दिस इज द कॉन्सेप्ट. स्टुडंट्स काय, इट इज प्लुरल काउंटेबल नाउन. इथे आपण प्लुरल काउंटेबल नाउनशी काय लावलंय, फ्यू, बिकॉज ऑफ द कॉन्सेप्ट. आलं लक्षात. आता इथे ऍक्च्युअल मेमरी बेस्ड क्वेश्चन मध्ये काय झालंय, नॉलेज बरोबर लिटिल लावलंय, विच इज फाईन, बट पेशन्स ते पण अनकाउंटेबल नाउन आहे, त्याच्याबरोबर फ्यू लावलंय. तर इथे आपला एरर आहे. इथे काय पाहिजे होतं, फ्यूच्या जागी काय पाहिजे होतं, लिटिल. म्हणजे सेंटेन्स कसं झालं असतं, मॅनेजर हॅज लिटिल नॉलेज बट लिटिल पेशन्स. येते लक्षात. चल, आय होप यू आर अंडरस्टँडिंग इट. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. मेकिंग इट काउंटेबल. आता जे अनकाउंटेबल नाउन्स आहेत त्यांना काउंटेबल कसं करायचं, ठीक आहे ना. म्हणजे आता नुसतंच एरर डिटेक्शन हा पार्ट नसतो. तुम्हाला कधी कधी विचारलं तर सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट. फॉर एक्झाम्पल, इट कॅन बी आस्क्ड इन प्रिलिम्स ॲज वेल ॲज मेन्स. म्हणजे असं काही वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नाही आहेत की बाबा या गोष्टी प्रिलिम्सलाच विचारणार आणि या मेन्सलाच विचारणार. इट्स अ डायनॅमिक नेचर ऑफ द एक्झामिनेशन. एनिथिंग कॅन बी आस्क्ड इन एनी ऑफ द स्टेजेस. ठीक आहे. चलो, आता याला काउंटेबल कसं करायचं. नाव द ऑडिट टीम गेव 3 इम्पॉर्टंट ऍडवाइसेस रिगार्डिंग द मर्जर. नाव ऍडवाइसेस काय, अनकाउंटेबल नाउन. आता अनकाउंटेबल नाउन बरोबर मी तुम्हाला सांगितलं की त्याला एस किंवा IES असं लागत नाही. इट इज हॅज टू बी ऍडवाइस. तर पहिलं काय आहे ना की तुम्हाला या ऍडवाइसचं इथे ऍडवाइस करायचं. ठीक आहे ना. ऍडवाइसेस होऊच शकत नाही. ठीक आहे ना. आता 3 इम्पॉर्टंट ऍडवाइसेस. आता अजून एक की अनकाउंटेबल नाउन्स डू नॉट टेक नंबर्स. ठीक आहे ना. अनकाउंटेबल नाउन्स डू नॉट टेक नंबर्स. अजून एक कॉन्सेप्ट तुम्हाला समजवतो इथं. अनकाउंटेबल नाउन्स स्वतः बरोबर कधीही कोणताही नंबर घेत नाही. म्हणजे 3 ऍडवाइसेस, 2 नॉलेजेस या 3 ऍडवाइस, 2 नॉलेज, 0 पेशन्स असं कधीही होत नाही. आलं लक्षात. तर इथे आपण कसं करणार आहोत, आता याच गोष्टीला तुम्हाला काउंटेबल करायचं. फॉर एक्झाम्पल, हा एरर डिटेक्शनचा क्वेश्चन आहे किंवा तुम्हाला हा दिलेला एक क्वेश्चन आणि म्हणलं की इम्प्रूव्ह द सेंटेन्स. तर कसं इम्प्रूव्ह करणार आहात तुम्ही, व्हेरी सिम्पल. हे बाकी सगळं तसंच ठेवायचं. द ऑडिट टीम गेव, आता हा 3, आता आपण काय म्हणतोय, ते डू नॉट टेक म्हणजे ऍडवाइस जो हा 3 घेणार नाही. कारण का कॉन्सेप्टच ते म्हणते की इट विल नॉट टेक एनी नंबर विथ काउंटेबल अनकाउंटेबल नाउन्स. तर आपण काय करणार, 3 पीसेस. ठीक आहे ना. 3 पीसेस ऑफ, आता ऍडवाइस तसंच ठेवायचं. तर 3 पीसेस ऑफ ऍडवाइस असं लिहा तुम्ही. सो द ऑडिट टीम गेव 3 पीसेस ऑफ ऍडवाइस रिगार्डिंग द मर्जर. किंवा तुम्हाला इम्पॉर्टंट पण ठेवायचं. इम्पॉर्टंट काय, इम्पॉर्टंट इज जस्ट मॉडिफाईंग द नाउन. तर तुम्ही असं लिहू शकता, 3 पीसेस ऑफ इम्पॉर्टंट ऍडवाइस. असंही लिहू शकता तुम्ही. ठीक आहे ना. जो ऑप्शन असेल त्या ऑप्शनला तुम्ही टिक करायचं तिकडे. आलं लक्षात. तर काउंटेबलला आपण, सॉरी, अनकाउंटेबलला आपण काउंटेबल कसं करतो, जसं की ऍडवाइस आहे तर आपण काय म्हणतो, अ पीस ऑफ ऍडवाइस. ठीक आहे ना. ब्रेड आहे तर अ लोफ ऑफ ब्रेड. येतं लक्षात. आय होप यू आर अंडरस्टँडिंग इट. लेट्स मूव्ह ऑन टू द, ओके. सो दॅट इज इट फॉर द डे गाईज. या व्हिडिओमध्ये इतकंच. आय होप यू हॅव एन्जॉयड द व्हिडिओ. इफ यू हॅव एन्जॉयड इट, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. And if you have any doubts, let us know it in the comment box. ज्या काही डाऊट असतील प्लीज कॉमेंट मध्ये मेन्शन करा. आय विल रिप्लाय टू द कॉमेंट इंडिव्हिज्युअली. अँड इफ यू हॅव एनी डाऊट्स और एनी क्वेरीज काही जरी असेल तर यू कॅन रीच मी आउट ऑन दिस नंबर. ठीक आहे. हा जो नंबर आहे हा माझा नंबर आहे. यू कॅन रीच आउट टू मी ऑन दिस नंबर. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. नेक्स्ट व्हिडिओ येस तोपर्यंत प्लीज स्टडी हार्ड अँड स्टडी रेग्युलरली. टिल देन हॅव अ नाईस टाइम. जय हिंद.